आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल याविषयी बेसिक माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये एक्सेल म्हणजे काय, ती कशी ओपन करायची, त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये निकाल कसा तयार करायचा हे सुद्धा पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला एक्सेल फाईल ओपन करायची. उभे आणि आडवे असे दोन प्रकारच्या ओळी दिसत आहेत आणि जिथं ही उभी आणि आडवी ओळ मिळून जी एक चौकट तयार होते त्या चौकटीला आपण सेल म्हणतो. ही सेल कोणती आहे ती इथं आपल्याला दिसते. उभा C आणि आडवा 3 मिळून C3 झाली. हे C3. पुढे गेलात की D3, खाली आलात की D4. हे सगळं आपल्याला इथे आपण कोणत्या सेलमध्ये आहे हे दिसत असतं. जे उभे आहेत स्तंभ त्याला आपण कॉलम असे म्हणतो. A कॉलम, B कॉलम, C कॉलम अशा प्रकारे. व ज्या आडव्या ओळी आहेत यांना आपण रो म्हणतो. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो. आता नेमके उभे कॉलम हे किती आहेत आणि आडव्या ज्या आहेत ह्या रो किती आहेत हे जर आपल्याला तपासायचं असेल तर आपण जिथे आहोत, समजा आता इथे A1 मध्ये आहोत. आता आपल्याला शेवटचा कॉलम बघायचा आहे तर कंट्रोल की प्रेस करा. ही कंट्रोल की प्रेस करा केली आणि राईट ॲरो प्रेस करायचा आहे आपल्याला. राईट ॲरो शेवटच्या याच्यात आलो आपण XFD यामध्ये आलेलो आहोत. म्हणजे XFD पर्यंत आपल्याला काय आहे, कॉलम आहे. आता आपल्याला रो बघायचे आहेत. आहे तिथून एकदम खाली यायचं असेल तर पुन्हा कंट्रोल आणि डाऊन क्लिक करा. एकदम खाली आलेला आहात म्हणजे ही बघा किती आहे, हा 10,48,576 रो आहे. म्हणजे आपल्याकडे XFD पर्यंत कॉलम आणि 10,48,576 पर्यंत रो आहेत. आता परत आपल्याला A1 मध्ये जायचं आहे तर इथे डायरेक्ट A1 तुम्ही टाईप करा. तुम्ही A1 मध्ये जाता, A1 एंटर. आला A1 मध्ये, पाहिजे त्या तिथे तुम्ही जाऊ शकता. आता एक्सेलमध्ये बघा एकदम वर जे दिसते फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज हा मेनू बार आहे. ठीक आहे. याही वर आपल्याला एक क्विक प्रिंट प्रिव्ह्यू, सेव्ह, अंडो, रीडो हे जे दिसत आहेत ऑप्शन हा क्विक ॲक्सेस बार आहे. ठीक आहे. त्यानंतर होमवर गेल्यानंतर आपल्याला खालील त्याच्यातील असणारे मेनू आपल्याला इथे दिसतील. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर त्यातील मेनू दिसतील, पेज लेआउटमध्ये दिसतील. समजा मी ते घेतोय, मला घ्यायचं आहे नेम ऑफ कॅन्डिडेट. नेम ऑफ कॅन्डिडेट मी पुढच्या टॅबने पुढच्या कॉलममध्ये आलो आहे आणि जर एंटर केलं तर मी खालच्या रोमध्ये येत असतो. एवढं लक्षात ठेवा. आता नेम ऑफ कॅन्डिडेट हे नाव मोठं आहे आणि ही सेल लहान आहे तर मला ही सेल या नावाच्या एवढीच करायची असेल तर त्या सेल त्या रोच्या आणि समोरच्या रोच्या दोघांच्या मध्ये जी रेष आहे त्यावर गेल्यानंतर आपल्याला एक प्लसचं चिन्ह येईल. तिथे तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. बघा प्लसचं चिन्ह आलं, तिथे डबल क्लिक केलात की जेवढं आता ह्या या कॉलममध्ये सर्वात लांबीचं जे नाव आहे त्याच्या एवढी ही सेल मोठी होत असते. आता याला मला बोल्ड करायचं असेल तर मी याला इथे बोल्ड करू शकतो. म्हणजे बोल्ड झालं. मोठं करायचं असेल तर मी याला इथे साईज याची मोठी घेऊ शकतो. पुन्हा डबल क्लिक करा, साईज मोठी होते. त्यातच जर मला आता इथे फॉन्ट चेंज करायचा असेल तर मी इथे जाऊन हा फॉन्ट चेंज करू शकतो. जो पाहिजे तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता. इथं सिरियल नंबर पहिल्यांदा घेऊयात आपण. आता बघा ही सेलमधील नाव आणि हे नाव सारखं येत नाही. आपल्याला जर या सेलमध्ये या सेलमध्ये नाव सारखं करायचं असेल तर काय करायला लागेल, या सेलमध्ये बघा फॉन्ट कॅलिबर 14चा फॉन्ट आहे आणि बोल्ड आहे. आपल्याला ही लाईन काय करायची, पूर्ण आपण सिलेक्ट करायची. जितके आपल्याला ऑप्शन पाहिजे तितके, त्यांना 14चा फॉन्ट आणि बोल्ड. त्यानंतरचे इथून जे सिलेक्ट केलं होतं तेवढ्या ह्याच्यामध्ये हा सेम फॉन्ट आणि सेम फॉन्टची साईज येईल आपल्याला. त्यामध्ये आता मला एक 10 ते 12 नाव टाईप करायचे किंवा 50-60 कितीही नाव टाईप करायचे. तर प्रत्येक वेळेस मी नंबर देत बसणार नाही, फक्त 3 नंबर देणार मी. 1 मला खाली यायचं असेल तर मी एंटर करेल, 2 एंटर, 3 एंटर. ठीक आहे. आता हे 3 घेतलेत, त्याच्यामध्ये मी हे तिघांना सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्याच्या नंतर उजव्या कोपऱ्यात एक डॉट दिसतोय, त्या डॉटवर तुम्ही
कर माऊस नेल्यानंतर इथे प्लस चिन्ह तयार होतं. त्या प्लस चिन्ह झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट क्लिक करून माऊस तो ड्रॅग करायचा आहे कुठपर्यंत बघा, त्याच्या खाली आकडे त्या बाजूला प्लसच्या. तुम्हाला किती पाहिजे आकडे? 15 पाहिजेत, 15पर्यंतला सोडून द्या. ॲटोमॅटिक तुमचे 15पर्यंत अंक हे आलेले असतात सिरियल आहे. आता हे या सेलच्या बघा उजव्या कोपऱ्यात आहे. हे आपल्याला मध्ये किंवा डाव्या कोपऱ्याला घेता येतात. अलाइनमेंटमधून घेऊ शकतो आपण त्याला. इकडे बघा, हे डाव्या कोपऱ्यात, हे मधल्या कोपऱ्यात घेतले. ही जी अंक आहेत किंवा इथे कोणत्या सेलमध्ये नावं असतात, ती नावं सेलच्या मध्यभागी हवेत, सेलच्या वरच्या बाजूला हवेत, सेलच्या खालच्या बाजूला हवेत. त्यासाठी इथे अलाइनमेंट असते बघा. आता हे खालच्या बाजूला दिले, हे मधल्या बाजूला आहे, वरच्या बाजूला. अंक असल्यामुळे तुम्हाला जास्त फरक दिसणार नाही. त्यावेळेस तुम्ही सेल मोठी होईल आणि तुम्ही त्यात लिहिलेलं मॅटर असेल त्या मॅटरसाठी हे उपयोगी येतं. नेम ऑफ कॅन्डिडेट लिहिलात, त्यानंतर तुम्ही इथं नवीन पेज घ्या टॅबने समोर. त्यानंतर आपल्याला घ्यायचे क्वालिफिकेशन. त्यानंतर पुढे घ्या, क्वालिफिकेशन हा पूर्ण टॅब आलेली नाही आहे. डबल क्लिक करा, पूर्ण टॅब येते. ठीक आहे. समजा तुम्हाला इथे एखादं मॅटर लिहिलेलं आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट. हेच नेम ऑफ कॅन्डिडेट इकडे समोरच्या सेलमध्ये पण पाहिजे. याला काय करायचं, राईट क्लिक करून ह्याला तुम्ही कॉपी म्हणून इथे जाऊन इथे पुन्हा राईट क्लिक करून पेस्ट म्हणू शकता. झालं. शॉर्टकट पाहिजे असेल तर नेम ऑफ कॅन्डिडेटला ज्याला पाहिजे त्याला क्लिक करा, कंट्रोल दाबून सीज प्रेस करा. बघा, कंट्रोल सी, कॉपी झालं. जिथे पाहिजे तिथे न्या आणि कंट्रोल, आणि जिथे पाहिजे तिथे कंट्रोल व्ही. झालं. अशा प्रकारे आपण कॉपी पेस्ट करू शकतो.